एक असं शिवलिंग जो प्रत्येक महाशिवरात्रीला आज पण वाटतंय. होय, मी माहिती सांगतोय म्हातारदेव म्हणजेच वृद्धेश्वर महादेव मंदिराबद्दल. तर कसं आहे पब्लिक, मी आहे तुमचा संतोष. तर स्वागत आहे तुमचं पार्ट 2मध्ये. जर मित्रांनो आपल्याला फॉलो नसेल केलं तर पहिलं जाऊन फॉलो करून घ्या बरं. म्हणजे कसं तुम्हाला पण असं हे बघा व्ह्यू कसला खतरनाक आहे. आमच्यासारखंच असं डोंगराने फिरता येईल तुम्हाला फॉलो केलं म्हणजे. आमच्यासोबत तुम्ही पण येताल कुठं पण. मग काय आम्ही मढीचं दर्शन घेऊन तसंच निघालो बडेबाबांच्या दरबारात. बडेबाबाच्या दरबारात जाताना हे असा व्ह्यू होता, मस्तपैकी सकाळचं वातावरण होतं. बडेबाबांच्या दरबारात लवकरच सकाळ सकाळ पोहोचलो. सकाळ सकाळ आल्याच्यानंतर ना इथं दर्शनाला एवढी काही गर्दी नव्हती. बाबांच्या दरबाराचं काम चालू असल्यामुळं दर्शन आमचं लवकरच झालं. दर्शन लवकर झाल्याच्यानंतर ना मस्त मागं आलो इथं. इथं वातावरण असं शांत होतं की नाही, मस्त एकदम. पायऱ्या होत्या, यायला वाट होती खालनं. पण आम्ही गाडीने डायरेक्ट वरतून आलो त्यामुळं काय बसलो तिथं 1 मिनटं. त्यानंतर आम्ही उन्हाच्या आधी निघावं म्हणलं. पण असं म्हणते देवाला भेटणं ही इच्छा आपली जरी असली तरी पण दर्शन मात्र आहे ना देवाच्याच मर्जीने होतं. तसंच आमच्यासोबत पण काहीतरी घडलं असावं असं वाटतं आम्हाला. मग काय आम्हाला वाटतच इथं वृद्धेश्वराचं मंदिर दिसलं. मंदिर दिसल्यानंतर आम्ही काय थांबतो काय, डायरेक्ट आलोत मंदिरात. मग मंदिरात आलं, विठ्ठलला मंदिराचं असं कळलं मच्छिंद्रनाथांनी हे ठिकाण आहे ना यज्ञासाठी ठरवलं होतं. आणि याच यज्ञासाठी ब्रह्मा विष्णू महेश सोबतच 33 कोटी देव उपस्थित होते इथं. आणि याच यज्ञाच्या वेळी महादेवांनी म्हाताऱ्याचं रूप घेऊन सर्वांना तूप वाढलं होतं. आणि इथं एक गर्भगिरी पर्वत आहे जो गोरक्षनाथांनी सोन्याचा केला होता. आणि याच यज्ञाच्या वेळी मत्स्यनाथांनी हा डोंगर कुबेरास अर्पण केला आणि कुबेरांनी त्याला अदृश्य करून टाकलं. आणि त्यानंतर गोरक्षनाथांनी आणि मत्स्यनाथांनी भगवान शिवाकडून आश्वासन घेतले की इथं स्वयंपूर्ण राहा म्हणून. तर अशा प्रकारे या मंदिराचा म्हणजे इतिहास आहे. तर कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. मग काय आमचं दर्शन वगैरे झालं. इथलं दर्शन ते झाल्यानंतरनं आम्ही निघालो तर आपल्या वाटेला पुण्याला यायला. आणि तेवढ्यात मग नगरवरनं यायचं होतं, अहिल्यानगरवरनं. तर मग येताना इथं शनी तर आपल्या लई कृपा आहे शनीची. मग शनीची कृपा म्हणल्यावर चला म्हणलं शनिदेवाला पण जाऊ. मग काय शनीचं दर्शन घेतलं बाहेरनंच. म्हणजे आतमध्ये गेलो पण वरती नाही गेलोत. मग दर्शन वगैरे घेतल्यानंतर मस्तपैकी टोपी वगैरे घातली. ऊन जास्तच पडलं होतं. सनस्क्रीन काय वापरत नाहीत म्हणून आपण मस्त रुमाल बांधला आणि आपण आपल्या वाटेने रवाना झालो. तर आणखी असं ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करून ठेवा. धन्यवाद.